चला, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार मॅथ्स गणिताच्या या ऑनलाईन सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहोत शेकडेवारी, राईट. लास्ट पार्ट मध्ये, मागच्या पार्ट मध्ये आपण हा टेबल व्यवस्थित लर्न केला होता. हा टेबल कसा लर्न करायचा, कशा प्रकारे याच्या व्हॅल्यूज, याच्या किमती कशा प्रकारे काढायच्या, हे सगळं आपण मागच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं विद्यार्थी मित्रांनो. याचे आपण बेसिक गणित पण बघितले होते, राईट. मागच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो याचे बेसिक गणित पण बघितले होते. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी कशी काढायची, शेकडेवारी पासून अपूर्णांकात कसं कन्व्हर्जन करायचं, अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये कसं करायचं, त्याचे बेसिक काही गणित होते ते पण बघितले आपण. टेबल कसा वाचायचा, टेबल कसा रीड करायचा, यातल्या महत्त्वाच्या व्हॅल्यूज काय आहेत, राईट. 100% कसा काढायचा, 1% कसा काढायचा, 10% कशी काढायची, कोणत्याही संख्येचे, हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित बघितलं. ते बेसिक लेक्चर आहे, शेकडेवारीचं एकदम बेसिक लेक्चर आहे. शेकडेवारीचं म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता पूर्ण गणिताचा तो बेसिक लेक्चर आहे. तर तो सर्वांनी बघून घ्यायचं व्यवस्थित आणि मग या लेक्चरवरती शिफ्ट व्हायचं. ठीक आहे. चला, आता बघा मित्रांनो, थोडंसं प्रश्नाला सुरुवात करू आपण. शाब्दिक प्रॉब्लेम बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक क्वेश्चन दिसतोय. काय क्वेश्चन दिला गेला बघा. जर एखाद्या संख्येचा 25% स्वतःमध्ये जोडला तर ती संख्या 50 होईल, तर मूळ संख्या शोधा. एकदम बेसिक प्रश्न आहे आणि ट्विस्टेड दिलाय, ट्विस्ट करून दिलाय. काय दिलाय? जर एखाद्या संख्येचा 25% स्वतःमध्ये जोडला तर ती संख्या 50 होईल, तर मग मूळ संख्या शोधा विचार. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं. समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो, ती संख्या x घेऊ, ती संख्या x मानू. समजा मी x घेतली ती संख्या, ठीक आहे. त्या संख्येचा 25% स्वतःमध्ये जोडायचा आहे. म्हणजे काय करायचं बघा, x अधिक 25% कोणाचा, एक्सचाच 25%, बरोबर की नाही. एखाद्या संख्येचा 25%, समजा मी ती संख्या x घेतली, तर मला एक्सचाच 25% स्वतःमध्ये जोडायचा, त्या x मध्ये जोडायचा, तर ती संख्या 50 होईल सांगितलं. मग ती संख्या किती होईल सांगितलंय, 50 होईल. तर मला x ची किंमत विचारली, मूळ संख्या विचारली. मग काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो, x अधिक x गुणिले चा म्हणजे काय असतं, चाचीचे काय असतं, गुणाकार असतं, राईट. मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये सांगितलं, सरळ रूप देणे. चाचीचे याचा अर्थ काय असतो, गुणाकार करणे. चाचीचे म्हणजे काय असतं, गुणाकार. ठीक आहे. x गुणिले काय करणार विद्यार्थी मित्रांनो, मी 25/100 करणार, बरोबर 50. नीट समजून घ्या व्यवस्थित. x गुणिले 25/100 करणार मी. चला, 25 एके 25, 25 चोक 100. परत काय विद्यार्थी मित्रांनो, x अधिक, ठीक आहे, x गुणिले 1/4 बरोबर 50. परत बघा, x अधिक x/4 बरोबर 50. हे भागिले 1 असतं, बरोबर. तिरकस गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो. 4x अधिक x भागिले काय येईल, 4 येईल. तिरकस गुणाकार असंच करतो ना आपण. 4चा गुणाकार 1 सोबत, 1चा गुणाकार 1 सोबत आणि 4 गुणिले 1 4 करतो, बरोबर 50. चला, 4x अधिक x किती झालं विद्यार्थी मित्रांनो, 5x भागिले 4 बरोबर 50. पुढे बघा, 5x बरोबर काय विद्यार्थी मित्रांनो, या 4 ला आपण इकडे पाठवून देऊ. 50 गुणिले 4, ठीक आहे. 5x बरोबर काय येईल, 200. मग x बरोबर काय विद्यार्थी मित्रांनो, 200 भागाकारात 5 आहे. x बरोबर काय येईल मग, 5 एके 5, 5 चोक 20. x बरोबर काय येईल मग, 40. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या काय येईल तर 40. म्हणजे मूळ संख्या काय आली विद्यार्थी मित्रांनो, 40. म्हणजे 40 मध्ये 40चाच 25% जोडल्यानंतर ती संख्या 50 होते. हे अशा प्रकारे ट्रॅडिशनल पद्धत, याची आपण शॉर्ट ट्रिक पण शिकणार आहे. आधी ट्रॅडिशनल पद्धत समजून घ्या व्यवस्थित मित्रांनो. आय होप सो सर्वांना समजलं असेल. व्यवस्थित लिहून घ्यायचंय प्रॉपरली. आता याची आपल्या ट्रिक पण शिकायची विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिक. आता हे तर आपण ट्रॅडिशनल पद्धत बघितली, पारंपरिक मेथड. ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवला आपण. तर ट्रॅडिशनल मेथडला तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न सोडवावे लागतील. ठीक आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो याच्या ट्रिक पण बघणार आहेत. ठीक आहे. चला, सगळ्यांचं लिहून झालं असेल आय होप सो. थोडंसं आपण पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. थोडेसे मी स्पीड न घेतो. ठीक आहे. जरी तुमचं थोडंफार काय राहिलं असेल लिहायचं, तर रेकॉर्ड लेक्चर आहे, तर तुम्ही बघून ते करू शकता. जर एखाद्या संख्येचा 25% स्वतःमध्ये जोडला, तर फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 25% म्हणजे किती बघा. आता ट्रिक नीट समजून घ्या. ही शॉर्ट ट्रिक खूप महत्वाची आहे, तुम्हाला सगळीकडे काम आली. पर्सेंटेज मध्ये, शेकडेवारीमध्ये तुम्हाला हे सगळीकडे काम आले. आता 25% म्हणजे किती बघा विद्यार्थी मित्रांनो, 25% म्हणजे 25/100, बरोबर की नाही. 25/100. मग काय करणार मी, 25 एके 25, 25 चोक 100 करणार. 1/4 करेन. काय करेन मी, 1/4, 1/4 करेन. ठीक आहे. आता 1/4 करताना बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 म्हणजे ओरिजिनल नंबर घ्यायचा. हा ओरिजिनल म्हणजे मूळ संख्या घ्यायची. मूळ संख्या, थोडी ओरिजिनल म्हणजे काय, मूळ संख्या घ्यायची. ठीक आहे. आणि 1 म्हणजे ऑपरेशन, वरची जी संख्या ती ऑपरेशन म्हणजे प्रक्रिया. बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी. ठीक आहे. भागाकार असेल भागाकार, गुणाकार असेल गुणाकार, जी प्रक्रिया असेल ती घ्यायचं. फक्त ते कसं सोडवायचं बघून घ्या व्यवस्थित. आधी समजून घ्या. 25% म्हणजे किती, 25/100 म्हणजे 1/4. 1/4 लिहिताना 4 म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल क्रमांक म्हणजे मूळ संख्या. आणि 1 म्हणजे काय असणार आहे, ऑपरेशन म्हणजे ती प्रक्रिया असणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 म्हणजे माझा मूळ क्रमांक आहे. 4 म्हणजे काय, मूळ क्रमांक आहे, बरोबर. या 4 मध्ये काय केलेलं इथं बघा बरं, स्वतःमध्ये जोडला.
जोडला म्हणजे अधिक. जोडला म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अधिक, बेरीज. जोडला म्हणजे काय? बेरीज ना. 4 मध्ये 1 जोडला, इथं जी पण संख्या असेल ती घ्यायची. 4 मध्ये 1 जोडला, किंमत किती येईल? 5. 4 मध्ये 1 जोडला, किंमत किती येईल? 5 येईल की नाही? मग या 5ची जी किंमत आहे, 5ची जी किंमत आहे ती काय दिली विद्यार्थी मित्रांनो? 50 दिली गेली आहे. 5ची जी किंमत आहे ती किती दिली? 50 दिली गेलेली आहे. लक्षात. 4 म्हणजे माझा मूळ क्रमांक आहे. 4 मध्ये जेव्हा मी 1 जोडेल, 4 अधिक 1 5 होईल आणि या 5ची किंमत काय दिली आपल्याला? 50 दिली. तर मला विचारली 4ची किंमत, मग 4ची किंमत काय आहे? 4 म्हणजे माझा मूळ मूळ क्रमांक आहे, ओरिजिनल नंबर. मग बघा बरं, करा तिरकस गुणाकार. 5 गुणिले x बरोबर 50 गुणिले 4. मग x बरोबर काय विद्यार्थी मित्रांनो? 50 गुणिले 4 भागिले 5. 5 1 5, 5 0 0 आणि 10 चौक 40. आले की नाही बघा. एक विदाऊट एक्स मी डायरेक्ट आन्सर काढलं. 40. 4 म्हणजे ओरिजिनल क्रमांक, मूळ संख्या घ्यायची आणि वरी जे पण आहे ते ऑपरेशन. बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी, गुणाकार भागाकार. 4 मध्ये 1 ऍड केला 5 बनलं. बरोबर, कारण जोडला सांगितलं त्यांनी, म्हणून मी तर अधिक लिहिले. 4 मध्ये 1 जोडला 5 आलं आणि त्या 5ची किंमत 50 दिली. 5ची किंमत 50, तर 4ची किंमत काय येईल? मग 4ची किंमत 40. चला, व्यवस्थित ट्रिक लिहून घ्यायची प्रॉपरली. ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला इथं पूर्ण पर्सेंटेज शेकडेवारीमध्ये कामाला येईल. परीक्षेमध्ये पण तुमचा खूप सारा वेळ याने वाचेल. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पुढे जाऊया. पुढचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. 16/2/3. आता 16/2/3 अर्थ काय बघा, तो आधी समजून घ्या. 16/2/3 म्हणजे काय असतं? 16.66% आणि 16.66% म्हणजे किती असतं विद्यार्थी मित्रांनो? 1/6. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं टेबल पाठ करायचा आहे तुम्हाला. 1/6. 1/6 म्हणजेच 16.66%. याचाच अर्थ होतो 1/6. चला, उत्तर काढायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. 1/6 घ्यायचे डायरेक्ट. ठीक आहे, 1/6. 6 म्हणजे काय? तुमची मूळ संख्या. समजून घ्या नीट. मूळ संख्या. आणि 1 म्हणजे काय? तुमची प्रक्रिया. आता प्रक्रिया कोणती केली इथं? जोडला गेला. जोडला गेला म्हणजे अधिक. प्रक्रिया कोणती केलेली आहे? जोडला गेला म्हणजे अधिक. 6 ही तुमची मूळ संख्या आहे. ठीक आहे. 6 मध्ये किती जोडलं गेलं? 1 जोडला गेला. म्हणजे 6 अधिक 1 किती झालं? 7. मग मित्रांनो, मला 7ची किंमत, परिणाम दिलाय ना. 7ची किंमत काय दिली? 4956. 7ची किंमत दिली 4956. मला विचारलंय मूळ संख्या, म्हणजे मूळ संख्या म्हणजे मग 6ची किंमत मला विचारली. 6ची किंमत आपल्याला विचारली विद्यार्थी मित्रांनो. काय येणार मग? करा तिरकस गुणाकार परत. 7 गुणिले x बरोबर 4956 गुणिले 6 येईल विद्यार्थी मित्रांनो. x बरोबर 4956 गुणिले 6. भागाकारात काय येईल? 7. x बरोबर काय येईल? 7 7 49, 7 0 0 आणि 7 8 56. काय येईल मग? 708 गुणिले 6. मग विद्यार्थी मित्रांनो, 708 गुणिले 6 जर केलं तर ते काय येतं? 4248. 4248. हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. 4248. पर्याय क्रमांक बी हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. समजून घ्या नीट आणि व्यवस्थित लिहून पण घ्या. चुकवू नका. ट्रिक्स व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. याची ट्रॅडिशनल मेथड पण आहे. ट्रॅडिशनल मेथड कसं सोडवणार ते तुम्ही सोडून घ्या पुढं. समजा मी तो नंबर एक्स घेतला, ती मूळ संख्या एक्स घेत आणि एक्स मध्ये एक्सचाच 1/6 मला काय करायचं आहे? जोडायचं. एक्स मध्ये एक्सचाच 1/6 मला बेरीज करायचा आहे, ऍड करायचा आहे. आणि जो परिणाम होतो तो काय होतो? 4956. याच्यावरून तुम्ही एक्स ची किंमत काढू शकता. कसं काढणार मग? तिरकस गुणाकार करा. 6x अधिक हे x भागिले 6 बरोबर 4956. मग इथं काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो? 6x अधिक x बरोबर 4956 गुणिले 6. मग x किती आलं? हे 7x बरोबर 4956 गुणिले 6. मग x ची किंमत काय येईल? x बरोबर 4956 गुणिले 6 भागिले 7. आलं का नाही बघा? मॅच झालं का नाही बघा? तेच येतं आन्सर. तुम्ही कोणत्याही मेथडनं काढा, तुमचं उत्तर तेच येणार आहे. फक्त ट्रिकनं तुम्हाला थोडा कमी वेळ लागेल. लक्षात घ्या. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. दोन्ही मेथड्स प्रॉपरली लिहून घ्या. चला, सर्वांचं झालं असेल अशी मी आशा करतो. थोडंसं आता पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो. जर एखाद्या संख्येतील सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. जर एखाद्या संख्येतील 12.5% वजा केला तर परिणाम 350 होता. मूळ संख्या शोधा. ठीक आहे. आतापर्यंत आपण असे प्रॉब्लेम बघितले, त्याच्यामध्ये बेरीज केली होती, जोडला गेला होता म्हणून आपण अधिक केलं. आता फक्त एकच चेंज करायचं विद्यार्थी मित्रांनो, वजा करायचे, बाकी काहीच करायचं नाही. ठीक आहे. आधी आपण ट्रॅडिशनल पद्धतीने पण सोडून बघूया. समजा ती मूळ संख्या x मानू. मूळ संख्या x मानू. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? 12.5% वजा करायचं. म्हणजे x वजा 12.5%. कोणाचा? x चा 12.5%. x चा 12.5% वजा केला तर परिणाम काय मिळतो? 350 मिळतो. बघू मग चला. x वजा, आता विद्यार्थी मित्रांनो 12.5% म्हणजे हे किती काढता आलं पाहिजे तुम्हाला? 12.5% म्हणजे किती? 1/8. ज्यांना काढता येत नाही त्यांना मी शिकवलं कसं काढायचं ते.
पहिल्या लेक्चरमध्ये बघून घ्या. 12.5% म्हणजे बघा 12.5 भागिले काय करणार मी 100. पॉईंट कॅन्सल केला, एक शून्य दिला इथं, बरोबर. 25 5 100, 25 चौक 100. परत 5 एके 5, 45 म्हणजे इथं काय येईल 1/8 येईल की नाही, 1/8. ठीक आहे. मग इथं काय येईल एक्सचा 12.5% म्हणजे चाचीचे गुणाकार म्हणजे 1/8 असतं, बरोबर. बरोबर 350. 12.5% म्हणजे काढला आपण. ठीक आहे. चला मग एक्स वजा काय येईल x/8 बरोबर 350. करा मग विद्यार्थी मित्रांनो तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार 8x वजा हे भागिले 1 आहे x/8 बरोबर 350. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 8x वजा x बरोबर 350 गुणिले 8 करा. 350 गुणिले 8. ठीक आहे. इथं काय येईल मग 7x बरोबर 350 गुणिले 8 आहे तसं राहू द्या. ठीक आहे. मग x बरोबर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर 350 गुणिले 8 भागाकारात 7. x बरोबर काय येईल मग 7 एके 7, 7 5 35 आणि 50 गुणिले 8 काय येईल 400. 8 पंचे 40, 400 म्हणजे x ची किंमत आली 40. म्हणजे याचा अर्थ ती मूळ संख्या काय आली तर 400. पर्याय क्रमांक ए हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. याची शॉर्ट ट्रिक पण शिकवतो. आधी ट्रॅडिशनल पद्धत लिहून घ्या तुम्ही. चला विद्यार्थी मित्रांनो लिहून घेतला असेल थोडंसं आपण शॉर्ट ट्रिक पण बघूया. आता याची ट्रिक कशा प्रकारे आहे, शॉर्ट ट्रिक नाही क्वेश्चन्स कसे सोडवायचे तर बघूया विद्यार्थी मित्रांनो. 12.5% म्हणजे किती आधी हे काढायचं आपल्याला. ठीक आहे. 12.5%. 12.5% म्हणजे किती 1/8 मी काढून दाखवली तर हे बघा इथे दिसतं तुम्हाला 1/8. चला 8 म्हणजे काय असणार आहे तुमचा ओरिजिनल क्रमांक, मूळ क्रमांक ओरिजिनल. आणि वरचं मी सांगितलं ऑपरेशन असतं, प्रक्रिया लिहून दिले मग अशी मी, बरोबर ना. आता वजा केलं सांगितलं, काय केलंय वजा केलं, इथं वजा करा. ओरिजिनल क्रमांक 8 आहे, 8 मधून मी 1 वजा केला म्हणजे किती मिळालं 7 मिळालं. 8 तुमचा काय झाला ओरिजिनल क्रमांक, 8 मधून मी वजा 1 केलं, 8 वजा 1 किती आलं मग 7. आणि या 7ची किंमत दिली 350. 7ची किंमत दिली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 350 आणि मला विचारले 8ची किंमत. 8 म्हणजे ओरिजिनल ना, मूळ संख्या शोधा, बरोबर ना. मग आता करा तिरकस गुणाकार 7 गुणिले x बरोबर 350 गुणिले 8. मग x बरोबर काय विद्यार्थी मित्रांनो 350 गुणिले 8 भागिले 7. 7 एके 7, 7 5 35. मग 50 गुणिले 8 काय विद्यार्थी मित्रांनो 400. आलं की नाही बघा. 8 45 ना, 400 झालं. सेम आन्सर आलं का बघा, मॅच कर. ट्रिक्स खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. शॉर्ट ट्रिक्स वरती तुमचा मॅथ्स डिपेंड आहे. स्पीड तुमच्या मॅथची स्पीड, गणिताची स्पीड ट्रिक वरती डिपेंड आहे. चला विद्यार्थी मित्रांनो आपण थोडंसं पुढे जाऊया. आता सर्वांनी लिहून घेतला असेल अशी आशा करतो. चला पुढचा प्रश्न बघा. सेम टाईपचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. काय दिले गेले बघा. जर एखाद्या संख्येत 21 जोडला गेला तर निकाल हा 137.5% होतो तर मूळ संख्या शोधा. आता अशा वेळेस काय करायचं बघा, सिंपल आहे बघा. आधी 137.5% म्हणजे किती काढून 137.5% म्हणजे किती बघा. 137.5% ला आपण कसं लिहू शकतो 100% अधिक 37.5%, बरोबर की नाही. ठीक. चला 100% म्हणजे 1 असतं, 1/1 है ना, अधिक 37.5% म्हणजे 3/8 असतं. तुम्हाला हे पाठ करायचं आहे, मागच्या लेक्चरला सांगितलं मी, हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. करा तिरकस गुणाकार 8 एके 8, 8 आणि 3 11, 11/8 म्हणजे याचा अर्थ 137.5% म्हणजे किती आलं 11/8. टेबल मध्ये आहे बघा. ठीक आहे. तुम्हाला जो मी टेबल लिहून दिला त्याच्यामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ बघा एखाद्या संख्येत, ठीक आहे, म्हणजे ती मूळ संख्या मी x घेतली, मूळ संख्या x मानू, मूळ संख्या ही काय मानू x मानू. ठीक आहे. या x मध्ये किती जोडणार मी 11/8 जोडणार. आता 11/8 कोणाचा x चाच. आणि मग मला काय होतो निकाल, सॉरी 21 जोडणार. x मध्ये 21 जोडला गेला. आता उलट आहे, मूळ संख्येमध्ये किती जोडायचंय 21 जोडायचंय आणि मग मला हा नंबर मिळतो 11/8 x चा. हे असं दिले. मूळ संख्या x घेतलं मी, नीट समजून घ्या. मूळ संख्या मी x घेतलं आणि या x मध्ये काय केलं मी विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. या x मध्ये काय केलं मी 21 जोडला. 21 जोडला तर मला निकाल काय मिळाला 137.5% मिळाला. आणि 137.5% म्हणजेच 11/8 असतं. म्हणजे 11/8 कोणाच्या मूळ संख्येच्या x. आणि मला मग x शोधायचं. बघू मग आता आपण 21 ला इथंच राहू द्या. 11/8 x या x ला इकडे पाठवून द्या, वजा x येईल. 21 बरोबर तिरकस गुणाकार भागिले 1 असतं राईट. 11x वजा 8x भागिले 8. 21 बरोबर काय येईल 11x वजा 8x काय येईल 3x भागिले 8. ठीक आहे. चला करा तिरकस गुणाकार 21 गुणिले 8 बरोबर 3x. मग x बरोबर काय येईल विद्यार्थी मित्रांनो 21 गुणिले 8 भागाकारात 3. x बरोबर काय येईल 3 एके 3, 3 7 21 आणि 7 8 56. म्हणजे याचा अर्थ ती मूळ संख्या किती झाली विद्यार्थी मित्रांनो 56. बघा काहीच अवघड नाही, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे, मांडता आलं पाहिजे. याची पण शॉर्ट ट्रिक शिकवतो. सेम ट्रिक वापरायची, कशी वापरायची बघून घेऊ आपण. आधी हे लिहून घ्या व्यवस्थित ट्रॅडिशनल पद्धत. आता याची शॉर्ट ट्रिक बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप तो सर्वांचं झाला असेल अशी मी आशा करतो.
पुढे जाऊया आपण. याची शॉर्ट ट्रिक्स बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ट्रिक काय आहे आता मी आताच काढलं 137.5% म्हणजे काढलं आपण आता ऑलरेडी काढलं आपण ते. म्हणजे किती 11/8 बरोबर. आता 8 तर आपला काय असतो ओरिजिनल क्रम मूळ संख्या. ओरिजिनल म्हणजे काय मूळ संख्या बरोबर की नाही. 8 म्हणजे काय असतो ओरिजिनल. ठीक आहे. आता हा रिझल्ट झाला कारण बघा 21 जोडला गेला ना त्याच्यामध्ये आणि म्हणून मला निकाल मिळालेला आहे. मगाशीचा प्रश्न वेगळा होता. 21 जोडला गेलेला आहे म्हणजे या 8 मध्ये 21 जोडल्यामुळे 11 मिळाला थोडी बरोबर. मला सांगा 21 जोडल्यामुळं 137.5% झाला तो नंबर. इथं मूळ संख्या होती 8. 8चा नंबर किती झाला 11 झाला. म्हणजे इथं किती जोडले गेले 3 जोडले गेले. 8 आणि 3 11 ना. नीट समजून घ्या. ओरिजिनल क्रमांक मूळ संख्या किती 8 घ्यायची. या 8चा नंबर झाला 11 बरोबर. हा रिझल्ट असतो बरोबर. 8चा नंबर झाला 11 राईट. 11 काय झाला 11 काय झाला रिझल्ट म्हणजे काय परिणाम ना. ठीक आहे. 8चा नंबर किती झाला 11 म्हणजे 8 मध्ये किती जोडले गेले 3 जोडले गेले राईट. 3 जोडले गेले आणि या 3चीच किंमत प्रश्नात 21 दिली. प्रश्नामध्ये किती दिली 21. 3 म्हणजेच किती दिलं 21 दिले. म्हणजे या 3ची किंमत आपल्याला 21 दिली विद्यार्थी मित्रांनो राईट. म्हणजे 3 जोडल्यामुळे 8चा नंबर 11 झाला म्हणजे 3 म्हणून वाढला. 3ची किंमत 21 दिली. मला मूळ संख्या विचारली. मूळ संख्या असते 8. मूळ संख्या आपण 8 घेतलेले. करा मग 3 गुणिले x मूळ संख्या काढायची. 3 गुणिले x बरोबर 21 गुणिले 8. मग x बरोबर काय येईल 21 गुणिले 8 भागाकारात 3. x बरोबर काय येईल 3 1 3 3 7 21 आणि 7 8 काय येईल मग आलं का सेम. 56 आन्सर आलं का बघा चेक करा विद्यार्थी मित्रांनो. 56 आन्सर आलं का सेम. काहीच वेगळं नाही लक्षात घ्या सेम. फक्त तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो संकल्पना समजली पाहिजे कन्सेप्ट समजली पाहिजे. फक्त ट्रॅडिशनल मेथड पारंपरिक मेथडला जा तर तुला वेळ लागेल. प्रश्नाचं उत्तर येईल पण मग वेळ लागेल. चला व्यवस्थित लिहून घ्यायचं सर्वांनी प्रॉपरली. चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं पुढे जाऊया आपण. बघा सेम प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. सेम प्रश्न आहे. कॉपी पेस्ट प्रश्न आहे. फक्त व्हॅल्यूज वेगळे आहेत. कॉपी पेस्ट आहे. प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 116.66% दिला. आता 116.66% काढून घ्या. शिकवले मी ऑलरेडी कसं काढायचं. 116.66% म्हणजे किती बघा. पहिल्यांदा हे 100% घ्या. ठीक आहे. आणि उरलेले परत हे 16.66%. 16.66 100% म्हणजे 1. ठीक आहे. अधिक 16.66% म्हणजे 1/6 करा. 6 1 6 6 आणि 1 7 म्हणजे काय येईल हे 7/6. सिंपल आहे. 6 1 6 6 आणि 1 7 म्हणजे 7/6 म्हणजे क्रमांक काय आला 7/6 आला. 6 म्हणजे काय असतो आपला ओरिजिनल क्रमांक बरोबर. आणि 7 म्हणजे काय असतो रिझल्ट शिकवलं सगळं मी आता. ठीक आहे. म्हणजे 6चा नंबर 7 झाला म्हणजे कितीने वाढला 1 ने वाढला. 1 ने वाढला. हा आता रिझल्ट घ्यायचा आहे. 6 आणि 7 13 नाही करायचं. आता निकाल दिला ना तुम्हाला रिझल्ट दिला ना ऑलरेडी. ठीक आहे. आणि 16 जोडले गेले सांगितलेले उलट केलेले. मगाशी कसं होतं पर्सेंटेज इकडे होतं हे नंबर इकडे होतं पहिले 2-3 प्रश्नामध्ये. आता उलट केलं आपण याला इकडे घेतलेले. 16 जोडला गेला सांग. ठीक आहे. म्हणजे एकाची किंमत 16. एकाची किंमत 16 येणार ना विद्यार्थी मित्रांनो. मग मला विचारलं ओरिजिनल नंबर काय 6ची विचारली. करा मग तिरकस गुणाकार. x गुणिले 1 बरोबर 16 गुणिले 6. x बरोबर काय येईल 16 सख्खे 96. झालं उत्तर. म्हणजे तो नंबर काय येईल विद्यार्थी मित्रांनो तो नंबर येईल 96. पर्याय क्रमांक सी हे तुमचं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. चला समजतंय सगळ्यांना व्यवस्थित. आय होप सो समजत असेल. चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं झालं असेल अशी मी आशा करतो. थोडंसं पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न घेऊया. महत्वाचा प्रश्न आहे. जर आयताची लांबी 37.5% ने वाढली आणि रुंदी 20% ने कमी झाली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल होईल. त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल होईल हे आपल्याला सांगितले. पगारीचे क्वेश्चन असतात बघा त्या टाईपचे प्रश्न राईट. ए चा पगार बी पेक्षा 10% जास्त आहे. ठीक आहे. बी चा पगार ए पेक्षा 10% कमी आहे. या टाईपचे जे प्रश्न आहेत ते चला सोडवायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. काय दिले बघा विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. आयताची जी लांबी आहे ती 37.5% ने वाढवली आणि रुंदी जी आहे ती 20% ने कमी झाली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल झाला. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो मी जर म्हटलं 10 ही संख्या नीट समजून घ्या 10 ही संख्या 15 झाली कितीने वाढली 5 ने वाढली बरोबर ना. 5 ने वाढली म्हणतो आपण पण मग किती टक्क्याने वाढली त्याला काय करावं लागेल मला दोघांमधला फरक घ्यावा लागेल. म्हणजे काय मोठी संख्या वजा लहान संख्या घ्यावी लागेल बरोबर भागिले ओरिजिनल मूळ संख्या. ठीक आहे. फरक भागिले मूळ संख्या असं करा डायरेक्ट सरळ त्या दोघांमधला फरक भागाकारात काय मूळ संख्या घ्यावं लागेल मला बरोबर ना. आणि गुणिले 100 करतो आपण बरोबर. आता फरक कितीचा आहे 5चा फरक आहे. मूळ संख्या किती आहे 10 आहे ना. 10 वरती वाढली नाही गुणिले 100 मग आपण काय म्हणणार 50% ने वाढली. 10 5 50 म्हणजे ही जी संख्या आहे ती कितीने वाढली तर 50% ने वाढली असं आपण म्हणतो बरोबर ना. मग काढलं कसं त्यासाठी तुम्हाला मूळ संख्या माहिती पाहिजे त्याचबरोबर जी नवीन आहे ती पण माहिती पाहिजे बरोबर. मूळ संख्या आणि नवीन संख्या दोन्ही माहिती पाहिजे मग फरक काढता येईल मला. मग आता इथं मला काहीच माहिती नाहीये. ठीक आहे.
आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आयताचं जे क्षेत्रफळ असतं तर ते काय असतं, लांबी गुणिले रुंदी, बरोबर की नाही? आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं विद्यार्थी मित्रांनो, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, बघू मग आयताचं क्षेत्रफळ लिहून घ्या. सगळ्यात भारी ट्रिक शिकवतो मी. ट्रॅडिशनल तर अवघड जाईल तुम्हाला, शॉर्ट ट्रिक समजून घ्या, खूप छान ट्रिक आहे. असे प्रश्न कसे सोडवायचे? आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी, बरोबर काय, आयताचं क्षेत्रफळ, बरोबर की नाही? आता मला सांगा काय करायचं, आयताची लांबी कितीने वाढली, 37.5%. आता 37.5% म्हणजे मी शिकवलंय 3/8, लिहायचं 3/8, लांबी 3/8, वाढवली म्हणजे अधिक करायचं शिकवलं. ठीक आहे, वाढवली म्हणजे प्लस करणार मी. ठीक आहे, आणि रुंदी किती टक्क्याने कमी केली, 20% कमी केली. आता 20% म्हणजे किती, 20/100. हे शिकून घ्या, 20×20, 20×5 म्हणजे किती, 1/5. रुंदीच्या ठिकाणी लिहा 1/5. रुंदी 20%ने कमी केली म्हणजे काय येईल, 1/5 येईल. कमी म्हणजे वजा, कमी केली म्हणजे वजा येईल ना. मग आता कसं सोडवणार बघा, हे लिहायचं इथं ओरिजिनल, इथं लिहायचं न्यू. ओरिजिनल आणि न्यू. मूळ संख्या किती, 8. 8 वरती किती वाढवायची, 3. 8 आणि 3 11 इथे लिहायचं. मूळ लांबी 8, 8ची किती केली, 11, म्हणजेच 37.5% वाढवली. समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ. लांबी कितीने वाढवली मी, 37.5% वाढवली, म्हणजे 3/8. वाढवली म्हणजे अधिक करायचं. रुंदी कितीने कमी केली, 20% कमी केली, म्हणजे 20% म्हणजे किती, 1/5. कमी म्हणजे वजा करायचं. मग आता मूळ संख्या 8, 8 वरती 3 वाढली म्हणजे 8 आणि 3 11 झाली. इथं मूळ संख्या 5, 5 वरती 1 न कमी म्हणजे 5 वजा 1 4. 5 वरती 1 कमी ना, म्हणजे 5 वजा 1 4 येईल. ठीक आहे, आता बघा ओरिजिनल क्षेत्रफळ 8×5 = 40, हे झालं ओरिजिनल क्षेत्रफळ. न्यू क्षेत्रफळ 11×4 = 44. ओरिजिनल 40 होतं, आता 44 झालं. थोडक्यात काय, ओरिजिनल क्षेत्रफळ 40 होतं, आता 44 झालं या सगळ्या गोष्टी केल्यामुळं. म्हणजे मला सांगा इथं कितीने वाढले, 4ने वाढले. 40 चं 44 झालं, कितीने वाढलं, 4ने वाढलं. कितीने वाढलं, 4ने वाढलं. किती वरती वाढलं, 40 वरती वाढलं. किती वरती वाढलं, 40 वरती वाढलं. ओरिजिनल 40 आहे ना क्षेत्रफळ, 40 वरती वाढलं, गुणिले 100. बघा बरं मग, 4×1 = 4, 4×10 = 40, 10×1 = 10, 10×10 = 100. म्हणजे क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल होईल मित्रांनो, 10% बदल होईल, आणि तो वाढेल. प्लस आले ना, म्हणजे आन्सर काय येईल, 10%. वाढेल की कमी होईल, 10% वाढेल. तसं काही दिलेलं नाही इथं, 10% लिहिलं तरी चालेल, पण लक्षात ठेवायचं प्रॉपर आन्सर काय, 10% क्षेत्रफळ वाढेल. बघा किती छान ट्रिक आहे. XYZ वापरायचीच गरज नाही तुम्हाला, पटकन आन्सर येऊन जातं की नाही बघा. त्यामुळे तुम्हाला या ट्रिक्स महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्या. चला चला, लिहून झाला असेल सर्वांचं, आय होप सो. थोडंसं पुढे जाऊया आपण, सेम टाईपचा प्रश्न घेऊया. जर आता आयताच्या जागी चौरस दिलाय, जर चौरसाच्या बाजू 40%ने वाढवल्या तर त्याच्या क्षेत्रफळातील बदलाची टक्केवारी, म्हणजे चौरसाच्या ज्या बाजू आहेत त्या काय करायचं, मला 40%ने वाढवायच्यात, मग क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल. सेम प्रश्न आहे, सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. चौरसाचं क्षेत्रफळ लिहून देतो वाटलंच मी. चला, चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय असतं, चौरसाचं क्षेत्रफळ. यासाठी तुम्हाला या फॉर्म्युलाचा वापर होईल, हे तुम्हाला लागतीलच कन्फर्म. चला विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या बरं कसं सोडवायचं. जर चौरसाच्या बाजू 40%ने वाढवल्या, 40% म्हणजे किती समजून काढता आलं पाहिजे बरं का या सगळ्या गोष्टी. 40% म्हणजे किती, 40/100. हे प्रत्येक वेळा करायचं नाहीये. ठीक आहे, पाठ असलं पाहिजे. बेदोनी 4, बेपंचे 10. 40% म्हणजे किती मग, 2/5, बरोबर की नाही. इथं लिहा 2/5, इथं लिहा 2/5. चौरसाच्या बाजू समान असतात ना. वाढवल्या सांगितले, वाढवल्या म्हणजे इथं अधिक करा, इथं अधिक करा. वाढवल्या सांगितले ना. बघू चला, हे ओरिजिनल घेतलं मी इथं, आणि इथं न्यू घेतलं. ठीक आहे, नवीन आणि ओरिजिनल. ओरिजिनल 5 होती, बरोबर, असं होतं ना. पण 5 वरती 2 वाढली, 5 आणि 2 म्हणजे 7 झाली, म्हणजेच 5 ची किंमत 7 झाली. 40%ने वाढली, थोडी समजून घ्या. ओरिजिनल 5 होतं, 5 वरती 2 ने वाढली, म्हणजे 5 आणि 2 7 झालं. इथं पण बघा, ओरिजिनल 5 होती, 5 वरती 2 ने वाढली, म्हणजे 5 आणि 2 परत 7 झालं. ठीक आहे, आता बघा ओरिजिनल क्षेत्रफळ काय होतं, 5×5 = 25. नवीन काय झालं, 7×7 = 49. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनल क्षेत्रफळ 25 होतं, 25चं 49 झालं. ओरिजिनल 25 होतं, 25चं 49 झालं, म्हणजे कितीने वाढलं, 24ने वाढलं. कितीने वाढलं, 24ने वाढलं. किती वरती वाढलं, ओरिजिनल वरती म्हणजे 25 वरती. लक्षात घ्या, 25चं क्षेत्रफळ 49 झालं, वाढलं ना. कितीने वाढलं, 24ने वाढलं. 25 + 24 = 49. कशावरती वाढलं, 25 वरती वाढलं, गुणिले 100. म्हणजेच क्षेत्रफळातील बदल काढतो आपण टक्केवारीमध्ये. 25 × 25, 25 × 100. ठीक आहे, आणि 24 × 4 काय येईल मग, 24 × 4 = 24 × 96. म्हणजे किती टक्के बदल झाला विद्यार्थी मित्रांनो,
96% बदल झाला. ऑप्शन सी, पर्याय क्रमांक सी हे तुमचं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. किती टक्के बदल झाला? 96% बदल झाला. लिहून घ्या व्यवस्थित प्रॉपरली. चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल अशी आशा करतो मी. थोडंसं पुढे जाऊया. चला, सेम प्रश्न आहे. साखरेच्या किमतीत 16.66% वाढ झाली आणि कुटुंबाचा वापर 20% कमी झाला तर साखरेच्या खर्चातील टक्केवारीतील बदल शोधा. अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम प्रश्न कसा सोडवायचा बघून घेऊया आपण. साखरेच्या किमतीत 16.66% वाढ झाली. आता मला सांगा, खर्च, साखरेचा खर्च आपण कसा शोधणार आहे? साखरेचा वापर किती करतो आपण महिन्याला? महिन्याला माझा साखरेवरचा किती रुपये खर्च होतो? आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मला महिन्याला 5 किलो साखर लागते आणि साखर ही 40 रुपये किलोनं मिळते बाबा समजा. तर माझा साखरेवरचा जो खर्च आहे तो किती रुपयाचा होणार आहे? मग 200 रुपयाचा खर्च, बरोबर की नाही? म्हणजे मी साखरेवर एकूण किती रुपये खर्च करतो? 200 रुपये महिन्याला खर्च करतो. थोडी म्हणजे खर्च बरोबर काय असतं? वापर गुणिले त्याची किंमत, म्हणजेच साखरेवर होणारा खर्च, बरोबर की नाही? साखरेवर होणारा खर्च आपण कसा काढतो विद्यार्थी मित्रांनो? साखरेचा वापर किती आहे गुणिले त्याची किंमत किती आहे, म्हणजेच साखरेवर होणारा खर्च. आता मला सांगा, वापर काय सांगितलंय? किमतीत 16.66% वाढ झाली. आता 16.66% म्हणजे की हे पण तुम्हाला काढता आलं पाहिजे. 16.66% म्हणजे किती? 1/6 समजून घ्या. आणि 20% म्हणजे किती? 1/5. कसं काढायचं सगळं शिकवलंय मी. 16.66% आणि 20%. आता इथं मला वापर दिले. वापर कितीने कमी केला मी? 20% कमी केला म्हणजे 1/5. इथं लिहा 1/5. कमी म्हणजे वजा करायचं, कमी म्हणजे वजा करायचं. आणि किंमत कितीने वाढली? 16.66% म्हणजे 1/6. 1/6 इथं काय करणार मी? अधिक करणार. वापर 20% कमी केला. 20% म्हणजे 1/5. कमी म्हणजे वजा. आणि किंमत 16.66% वाढवली. 16.66% म्हणजे 1/6 आणि वाढवली म्हणजे आधी 1/6. चला आता ओरिजिनल न्यू घेऊ. ओरिजिनल आणि न्यू म्हणजे ओरिजिनल किती होती? 5. 5 वरती 1 कमी, आता वजा आहे. 5 वरती 1 कमी म्हणजे 4 येईल. आणि तो ओरिजिनल किती? 6. 6 वरती 1 जास्त, 6 आणि 1 7. 6 वरती 1 जास्त, 6 आणि 1 7 ना. चला मग किती येईल बघा? 5 गुणिले 6, 5 सख्खे 30. इथं बघा 4 गुणिले 4 7, 4 7 28. म्हणजे थोडक्यात बघा, माझा आधी खर्च होता 30 रुपयांचा, आता झाला 28. म्हणजे कमी झाला. कितीने कमी? 2 ने कमी. आधी साखरेचा खर्च किती होता माझा? 30 रुपयांचा होता. आता किती झाला? 28 रुपयाचा झाला. म्हणजे 2 ने कमी झाला. किती वरती? 30 वरती, ओरिजिनल वरती ना. 2 ने कमी किती वरती? 30 वरती. इथं लिहा 2 ने कमी किती वरती? 30 वरती गुणिले 100, कारण मला पर्सेंटेज मध्ये काढायचं ना. मग बघा बरं काय येतं हे? 10 गुणिले 2 20 भागिले 3 किती येतं बघा? 3 1 3, 3 संग 18 उरले परत 2, परत 0 घेतला, 3 संग 18, परत 3 संग 18. म्हणजे आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 6.66%. 6.66% ने काय झाला? कमी झाला. म्हणजे साखरेचा जो खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो किती झाला? 6.66% कमी झाला. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ए हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. 6.66% ने जो खर्च आहे तो कमी झाला. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. महत्वाच्या ट्रिक्स आहेत सगळ्या. चॅप्टर खूप महत्वाचा आहे बरं का. चला विद्यार्थी मित्रांनो, झालं असेल सगळ्यांचं, ठीक आहे. थोडंसं आपण पुढे जाऊया. महत्वाचा प्रश्न आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेला विचारले जातात बरं का. काय दिले गेले बघा? एका माणसाच्या पगारात आधी 10% वाढ झाली आणि पुन्हा 10% वाढ झाली तर टक्केवारीमधील बदल शोध. आता बघा, पहिल्यांदा 10% वाढ झाली, ठीक आहे. सेम मेथड वापरू आपण. पहिल्यांदा 10% वाढ झाली, ठीक आहे, पहिल्यांदा. दुसऱ्यांदा परत 10% वाढ झाली. टक्केवारीतील बदल शोधा. 10% म्हणजे किती? 1/10, बरोबर की नाही? इथं पण 10% वाढ म्हणजे परत 1/10, ठीक आहे. चला ओरिजिनल आणि न्यू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ओरिजिनल वाढ झाली म्हणजे अधिक करायचं. वाढ झाली म्हणजे अधिक करायचं. इथं ओरिजिनल किती होती? 10. 10 वरती 1 ने वाढ म्हणजे 11 झाली. समजून घ्या. 10 वरती 1 ने वाढ म्हणजे 11 झाली. इथं पण ओरिजिनल किती होती? 10. 10 वरती 1 ने वाढ म्हणजे 11 झाली. पगार आता 11 झाली. 10% वाढ ना. आधी 10 होती, ओरिजिनल 10 होती. 10 वरती 1 ने वाढ 11. इथं पण 10 होती. 10 वरती 1 ने वाढ 11. म्हणजे बघा बरं आता इथं 10 10 100. ओरिजिनल किती होती? 100 होती. आता किती झाली? न्यू किती झाली? 11 गुणिले 11 म्हणजे 121 झाली. आता झाली 121. म्हणजे ओरिजिनल 100 होती, आता 21 झाली. किती ने वाढली? 121 झाली म्हणजे 21 ने वाढली. किती वरती वाढली? 100 वरती वाढली. ओरिजिनल 100 असतं ना, गुणिले 100. 100 कॅन्सल काय येईल? 21% वाढ झाली ना. 21% वाढ झाली. वाढ तिथं वाढ वगैरे काय दिलेलं नाही, पण आन्सर करा 21%. सेम आपल्या शॉर्टटेक मेथड पण आन्सर काढता येत. याचा आन्सर
100चा पाया घेऊन 100चा बेस घेऊन पण काढता येतं, ते पण शिकवतो मी व्यवस्थित. एकच प्रश्न काढण्याच्या मल्टिपल मेथड शिकून घ्या. खूप साऱ्या मेथड जर तुम्ही शिकल्या ना तर तुम्हाला क्वेश्चन काढायला मदत होईल, उत्तर पटकन काढायला. चला, झाला असेल सगळ्यांचं लिहून. आता हाच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 100च्या मेथडनं कसं सोडवायचा ते पण बघून घेऊ. 100च्या मेथडनं प्रश्न कसा सोडवायचा ते पण बघून. आता समजा 100 असं समजायचं की त्याचा पगार 100 आहे. काय समजणार मी? पगारच 100 रुपये आहे बाबा, पगार 100 रुपये आहे थोडक्यात. ठीक आहे, मला काय सांगितलंय? 10% वाढ झाली. 100 वरती 10% वाढ, 10% वाढ. 100चा 10% काय तो 10 येतो की नाही, म्हणजे 10 रुपयांची वाढ. 100चा 10% कसं काढणार? एक नंतर पॉईंट द्यायचा ना, पहिल्या लेक्चर मी सांगितलं बघा, मी एक नंतर पॉईंट द्यामध्ये 10% निघतो. किंवा मग असं करा, 100 गुणिले 10/100 बरोबर. 100 कॅन्सल, किती आलं मग? 10 रुपये. म्हणजे 100चा जो 10% येतो तो 10 रुपये येतो. 100 वरती 10 रुपयांची वाढ म्हणजे 100 अधिक 10 करा, आता 110 रुपये झाली. म्हणजे आता पगार किती झाली? 110 रुपये. याच्यावरती परत 10% वाढ, याच्यावरती परत 10% वाढ, याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो परत 10% वाढ झाली. चला मग 110चा 10% काढा. 110 गुणिले 10/100. ठीक आहे, काय येतं बघा? 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 11. म्हणजे 110चा 10% काय आला? 11 रुपये. आणि 110चा 10% डायरेक्ट पण काढू शकतो तुम्ही, फक्त एक नंतर पॉईंट द्यायचा होता, असं 11 शिकवलं मी. चला, इथं 11 रुपयांची वाढ झाली. मग आता बघा, मग 110 वरती 11 रुपयांची वाढ. 110 अधिक 11 करा मग विद्यार्थी मित्रांनो. 110 अधिक 11, हे 1 आणि 1 2 आणि हे 1, म्हणजे किती झाला आता? 121. म्हणजे आता पगार किती झाली? 121 रुपये झाली. आधी किती होती? 100 रुपये. आधी पगार किती होती? 100 होती. आता किती झाली? 121 झाली. म्हणजे आता कितीने वाढली? 121 वजा 100. कितीने वाढली? 21 ने वाढली का नाही? 21 ने वाढली. कणावरती? 100 वरती ना. आधी 100 होती ना, 100 वरती 21 रुपयांनी वाढली. 100 वरती 21 रुपयांनी वाढली, गुणिले 100. म्हणजेच काय? टक्केवारी काढणे. 100 कॅन्सल, आलं की नाही बघा? 21% बदल, 21% बदल. पर्याय क्रमांक सी हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर, 21% बदल. बघा, सेम मेथड आपण पर्यायचा आन्सर, क्वेश्चनचा आन्सर काढतो. ठीक आहे, 100ची बेस घेतला आपण, 100च्या बेसनं पण काढता येतं पटकन, शॉर्ट ट्रिकने पण काढता येतं. खूप साऱ्या मेथड्स आहेत मित्रांनो, खूप साऱ्या मेथड्स आहेत. तुम्हाला जितक्या जास्त मेथड येतील तितक्या शिकून घ्या, आणि ज्या मेथडनं कमी वेळ लागतो ती मेथड पटकन अप्लाय करायची. राईट, लिहून घ्या व्यवस्थित. चला विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल मी अशी आशा करतो. ठीक आहे, तर इथं आपण आज थांबूया. ठीक आहे, याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण तो नेक्स्ट पार्टमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. शेकडेवारी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्यामुळे एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण. ठीक आहे, परीक्षेला तुमच्या शेकडेवारती भरपूर सारे प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण बेस पासून घेतोय. पहिलं जे लेक्चर घेतलं आपण एकदम बेसिक घेतलं होतं. ठीक आहे, हे थोडं मीडियम लेवलचं घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, पुढच्या लेक्चर्समध्ये आपण अजून काही क्वेश्चनची, अजून काही प्रकारांची प्रॅक्टिस करणार आहोत. त्यामुळे खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. फ्रॅक्शन व्हॅल्यू, अपूर्णांकाच्या व्हॅल्यू आणि शेकडेवारीमधल्या व्हॅल्यू पाठ करायच्या. सर्व टेबल लिहून दिला मी, टेबल सर्वांनी पाठ करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. ठीक आहे, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा.